या 5 गोष्टी अशा आहेत ना, की कुठली शाळा, कॉलेज, विद्यापीठ तुम्हाला शिकवणार नाहीत. करेक्ट. एक्सपिरियन्स आणि अनुभवामधनं आपण शिकत जातो आणि प्रत्येक पेरेंटला या गोष्टी माहिती आहेत. परंतु दुर्दैवाने आपण त्याची कधी मुलांबरोबर चर्चा करत नाही. यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफची क्वालिटी आहे ना, ही खरं म्हटलं तर तुम्ही कुठले प्रश्न विचारता, कुठले क्वेश्चन्स विचारता याच्यावरती अवलंबून असते. कुठले ॲन्सर्स तुम्हाला मिळतात त्याच्यावर नाही. कारण तुमचं लाईफचं डायरेक्शन, तुमचं लाईफचं ट्रॅजेक्टरी ही सगळी तुम्ही कुठले प्रश्न विचारता त्याच्यावरती ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्याच्याबरोबर सर्वात जास्त वेळ घालवता आयुष्यामध्ये, हळूहळू तुम्ही त्या व्यक्तीसारखे बनत जाता. बरोबर. म्हणून आपली संगत कोण आहे, आपण कोणाबरोबर राहतो, कोणाबरोबर आपण जास्त वैचारिक गोष्टी करतो, ह्या जाणणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की रेप्युटेशन हे बनवायला आयुष्य लागतं, परंतु एका सेकंदामध्ये, एका घटनेमध्ये तुमचं रेप्युटेशन कोलॅप्स होऊ शकतं. म्हणून रेप्युटेशनला जपणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ट्रू. चौथी गोष्ट म्हणजे वाईट गोष्टींना नाही म्हणणं हे चांगल्या गोष्टींना हो म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यातनं तुमचं आयुष्यातलं प्रायोरिटायझेशन ठरतं. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या लाईफचं जे व्हिजन आहे, सक्सेसचं जे व्हिजन आहे, ते बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ते दुसऱ्या कोणाकडनं तरी बॉरो केलेलं असतं. तुमचे पालक असतील, शिक्षक असतील किंवा ज्याच्यापासून तुम्ही इन्फ्लुएन्स झाला असतील त्याच्याकडनं. बाय द टाईम तुम्हाला तुमच्या लाईफचं सक्सेस काय कळायला लागतं ना, तोपर्यंत बऱ्याच वेळा उशीर झालेला असतो. हे सक्सेस आपण किती लवकर आयडेंटिफाय करू शकतो आपलं, हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक पालकाने या गोष्टींची चर्चा आपल्या मुलांबरोबर करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जितक्या लवकर ते हे शिकतील ना, तितकं त्यांना त्याचा फायदा होईल.